सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार, मी वैशाली दत्तसेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज मस्त असे सूर्यनारायणाचे दर्शन झालेले आणि आपल्या देवघरावर सुद्धा उगवत्या सूर्याची किरणे पडलेली आहेत. आज पहिले मी देवपूजा करून घेणार आहे. कारण काय की देवपूजा केल्याशिवाय बाकीच्या कामांमध्ये मनच लागत नाही. देवपूजा करताना तेलाचा आणि तुपाचा हे दोन्ही दिवे मी प्रज्वलित करून घेते. आता अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. दत्त जयंती चालू आहे. बहुतेक लोकांनी पारायण सुद्धा लावलेले आहे. पण काही लोकांना कामाच्या किंवा लहान मुलांमुळे पारायण करायला जमत नाही. मग अशा वेळी गुरुदत्तांची एका दिवसाची आणि एका तासाची पूजा, ज्याच्याने गुरुचरित्र पारायण केल्याची जितके पुण्य मिळते तितकेच ही पूजा केल्याने मिळते, ते मी माझी देवांची पूजा झाल्यावरती नंतर सांगणार आहे. मी रोज देवपूजा करताना गिरगाईच्या शेणाची गौरी, त्यावर 2 कपूर व 2 लवंग जाळून घेते. आता त्याच्याने काय होतं, घरात सकारात्मक ऊर्जा होते आणि नकारात्मक ऊर्जाही बाहेर पडते. देवांना घंटाचा नाद वाजून देवांना उठून घेणार आहे. देवांची आंघोळ वगैरे करताना पहिले गणपतीची आंघोळ करून घेते मी, मग बाकीच्या देवांची आंघोळ करून घेते. आता गणपतीची आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे. मस्त स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे आणि गणपतीचा मंत्रसुद्धा म्हटलेला आहे, ओम गण गणपते नमः. आता मी अन्नपूर्णा मातेची आंघोळ करून घेणार. ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करून मी अन्नपूर्णे मातेची आंघोळ वगैरे करून घेणार आहे. आणि याच्या अगोदर मी व्हिडिओ पण टाकलेला आहे, अन्नपूर्णे मातेची विधिवत स्थापना कशी करावी मी ते व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. आणि मी आता अशा पद्धतीने मातेची स्थापना करून घेतलेली अन्नपूर्णे मातेची. आता मी महालक्ष्मीला हातात घेतलेले उजव्या हातामध्ये, आणि महालक्ष्मीचा जो माथ्याचा हळदी कुंकू असतो तो हळदी कुंकू मी माझ्या कपाळाला लावून घेते. आता महालक्ष्मीचा जो माथ्याचा कुंकू आपण जो लावलेला आहे, याच्याने काय होतं की आपले सौभाग्य हे वाढतेच, आणि त्याच्यामुळे महालक्ष्मीची कृपा लाभते आणि आपल्याकडे पैशांचा वर्षाव पण होतो. त्याच्यामुळे मी तिची कृपा लाभायसाठी मी तिचा कुंकू मी स्वतः लावून घेते. तर आता मी बाळकृष्णाची पण आंघोळ करून घेतलेली आहे. बाळकृष्णाची आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मी जप करते. आता महादेवाला मी तांब्याच्या लोट्याने पाण्याची धार लावून जलाभिषेक करून घेणार आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करणार आहे. आणि हा मंत्र आपल्याला 21 वेळेस किंवा 11 वेळेस बोलायचा आहे. आपल्यावरती आहे, आपण किती वेळेस बोलू शकतो. आणि माझ्याकडे मस्त असा त्रिशूल छोटासा आहे. महादेवाची पिंड पण छोटीशीच आहे, त्याच्यामुळे मी महादेवाच्या पिंडीचे शेजारी त्रिशूलसुद्धा ठेवते. आता ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे. तो अत्यंत प्राचीन, प्रभावी आणि मोक्षदायी आहे. आता ओम म्हणजे विश्वाचा मूलाधार, शिवस्वरूप, आणि नम म्हणजे मी नम्रतेने शरण येतो तुला, वंदन करतो तुला. आणि शिवाय म्हणजे कल्याणकारी, मंगलमय, सर्वत्र व्यापणाऱ्या शिवाला माझे वंदन. आता बाळकृष्ण भगवान यांना मी ड्रेस परिधान करून घेणार आहे. माझ्याकडे 7 दिवसाचे 7 प्रकारचे ड्रेस आहेत, वेगवेगळ्या कलरचे. आणि परिधान करताना मी ओम नमो भगवते या मंत्राचा जप करते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर मी आता स्थापना करून घेतलेली आहे बाळकृष्णाची. आता माझ्याकडे चंदन आहे पिवळ्या कलरचं, ते चंदन मी सर्व देवांना लावून घेणार आहे. पहिले मी गणपतीला लावून घेणार आहे, त्याच्यानंतर मी महादेवाला आणि मग बाळकृष्णाला. तर देवतांना मी चंदन लावते आणि देवींना मी हळदी कुंकू वाहून घेते. आता गणपतीला चंदन लावताना मी गणपतीचा मंत्र म्हणून घेते, ओम गण गणपते नमः. आणि महादेवाला चंदन लावताना मी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून घेते. तसेच बाळकृष्णाला सुद्धा चंदन लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून घेते. आणि माझी कुलस्वामिनी जी आहे, मी तिचा मंत्र म्हणून तिला हळदी कुंकू वाहून घेते. आणि महालक्ष्मीला हळदी कुंकू लावताना महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करून घेते. आणि अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णेचा पण मी मंत्र म्हणून घेते, ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः. अशा या पद्धतीने मी प्रत्येक देवांना आणि देवींना मंत्र आणि शास्त्रयुक्त पद्धतीने पूजा करून घेते. जर आपल्याकडे अत्तर वगैरे जर असेल, मोगऱ्याचं असेल किंवा गुलाबाचं असेल, ते सुद्धा आपण देवांवरती शिंपडू शकतो. तर माझ्याकडे काही नव्हतं, संपलेलं होतं, तर मी काही ते लावले नाही.
आता मी महादेवाची पूजा करून घेणार आहे. आता मंदिरावरती जायला काय टाईम भेटत नाही. मग मी काय करते, घरच्याच पिंडीवरती महादेवाला चंदन, बेलपत्र आणि काळी तीळ आणि अक्षता वगैरे वाहून घेते. तर काळी तीळ जर वाहिल्याने आपला पितृदोष वगैरे कमी होतो असं म्हटले जाते. आणि जर बेलपत्र नसेल तर आपण नागवेलीचे पानसुद्धा आपण चंदन लावून महादेवाला आपण चढवू शकतो. तर त्याच्याने काय होतं, आपले जे मुलं असतात ते अभ्यासात हुशार होतात असं म्हणतात. तर आपण हिरव्या कलरचे मूग पण चढवू शकतो. नंतर काही जवस पण चढवू शकतो आपण. किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण पिवळ्या कलरची मोहरी जी असते ती पिवळ्या कलरची मोहरीसुद्धा आपण चढवू शकतो महादेवाला. दत्त जयंतीसाठी मी फुलं आणली होती. म्हटलं आता फुलं वगैरे पण चढून घेते सगळ्या देवांना. तर महादेवाला मी पांढऱ्या कलरची फुल चढवते आणि बाळकृष्णाला मी पिवळ्या कलरची फुल चढवते. ज्या देवी वगैरे आहेत त्यांना मी पिवळ्या किंवा लाल कलरची फुलं चढवते. आणि गणपतीला मी जास्वंदाचं फूल चढवते. आणि गुरुदत्तांना पण मी फुलं वगैरे ठेवलेली आहेत. जास्त माझ्याकडे तर सफेद कलरचेच फुलं होते. गुरुदत्तांना मी आज सफेद कलरचीच फुलं अर्पण करून दिलेले. आणि माझ्याकडे छोट्या मोत्याच्या माळा पण होत्या. प्रत्येक देवासाठी मी ती घालून घेते. आपण जो देवांचा शृंगार वगैरे करतो त्याच्याने काय होतं, आपले देव अजून जास्त उजळून दिसतात आणि त्याच्याने आपले देवघर हे प्रसन्न वाटते. आता माझ्या देवांना मी मस्त छोटे पाट वगैरे घेतलेले. आता ते पाट वगैरे आपल्याला स्वामी केंद्रात सुद्धा आपल्याला भेटू शकतात. किंवा आपण गावात जरी गेलो तिथं आपल्याला जे देवांचे सामान वगैरे भेटतं त्या दुकानावरती आपल्याला ते पाट वगैरे भेटू शकतात. मी देव वगैरे खाली कधीच ठेवलेले नाही आहेत. देवाऱ्यात मी छोटं पाट ठेवलेले आहे आणि त्या पाटावरती छोटंसं मस्त चटई वगैरे ठेवलेली. मग देव वगैरे ठेवले त्याच्यावरती. आणि त्याच्याने काय होतं, आपले देव अजून जास्त उजळून दिसतात. आता मी गुरुदत्तांना फूल वगैरे ठेवलेलंच होतं आणि तेवढ्यात गुरुदत्तांनी नॉर्मल संकेत का असे ना, पण तो संकेत दिला गुरुदत्तांनी. आपण जर आळीभोळी आणि मनापासून जर पूजा केली तर भगवंतान नक्कीच आपल्या पाठीशी राहतो. तर अशा पद्धतीने मी पूजा करून घेतलेली. आता मी आरती वगैरे करून घेणार आहे. आणि आरतीच्या वेळेस मी पहिले गायत्री मंत्र वगैरे म्हणून घेते आणि मग गणपती आणि कुलस्वामिनी आणि गुरुदत्तांना साष्टांग नमस्कार करून घेते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. तर अशा पद्धतीने मी मंत्र म्हणून घेते आणि आरती करायला सुरुवात करते. आणि आरतीच्या वेळेस मी काय करते, पहिले गणपतीची आरती करते. गणपतीच्या आरतीनंतर स्वामी समर्थांची आरती. स्वामी समर्थांच्या आरतीनंतर गुरुदत्तांची आरती. आणि गुरुदत्तांच्या आरत्या मी 3 प्रकारच्या करून घेते. एक त्रिगुणात्मक आरती, आरती गुरुदत्ता ही पण बोलून घेते मी. आणि ओवाळू आरती श्री गुरुदत्ता आणि महादेवाची आरती पण मी करून घेते. तर मी अशा पद्धतीने आरती करून घेतलेली आहे. आता मी कर्पूरगौरम म्हणून घेणार आहे. आणि कर्पूरगौरम हे मी पूजा केल्यानंतर न चुकता मी बोलते आणि देवांना मी कर्पूरगौरमची आरती दाखवून देते. आता मी डमरू वाजवून घेणार आहे. ज्या घरात गुरुदत्त असतात, नवनाथ महाराज असतात, त्या घरात डमरू वाजलाच गेला पाहिजे. आता मी गुरुदत्तांची स्वामींची माळसुद्धा जप करून घेते. ज्या व्यक्तींना गुरुचरित्र पारायण करता आलेलं नाही आहे, कोणाला ऑफिसमुळे करता आलेलं नाही, कोणाला लहान मुलांमुळे करता आलेलं नाही, मग अशा व्यक्तीने काय करायचं आहे, पतश्री सहस्रनामावलीची 1000 दत्त महाराजांची नाव आहेत. ही नामावली आपल्याला आज सायंकाळी किंवा उद्यासुद्धा आपण वाचू शकतो आणि दत्तगुरूंचा आपण आशीर्वाद घेऊ शकतो. आणि जे दत्तगुरूंचे आपण पारायण करतो त्याचे फळ जितके पटीने भेटते तितक्याच पटीने श्री दत्त सहस्रनामावली वाचल्यानंतर भेटते हे. आणि सगळ्यांना विनंती आहे की ही सगळ्यांनी वाचावी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद घ्यावा. श्री गुरुदेव दत्त. ओम ईश्वराय नमः. ओम सत्वभूते नमः. ओम सत्वभूते नमः. ओम भावाय नमः. ओम सत्वात्मने नमः. ओम सत्वसागराय नमः. ओम तर अशा पद्धतीने मी दत्त महाराजांची शतनामावली वाचून घेतलेली. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा मला. श्री गुरुदेव दत्त. माझा व्हिडिओ जर आवडला असेल
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.